कर्तरी प्रयोग हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही कर्तरी प्रयोग कधीच विसरणार नाही। चला तर सुरुवात करूया। कर्तरी प्रयोगाचे दोन प्रकार, एक आहे सकर्मक कर्तरी आणि दुसरा असेल अकर्मक कर्तरी। सकर्मक कर्तरी प्रयोगात कर्ता हा नेहमी प्रथमा विभक्तीमध्ये असतो आणि कर्म हे सप्रत्ययी द्वितीया कधी अप्रत्ययी द्वितीयामध्ये असू शकतं आणि क्रियापद हे वर्तमान काळी असेल। इथं क्रियापदाला त, ता, तो, ते हे प्रत्यय जोडले जातील। अकर्मक कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा परत प्रथमा विभक्तीमध्ये असेल, या वाक्यामध्ये कर्म असणार नाही आणि जे आपलं क्रियापद असेल ते कधी वर्तमान काळी असेल तर कधी भूतकाळी असेल। भूतकाळी असेल तर तिथं लालिले हे प्रत्येक क्रियापदाला जोडले जातील। मग आता हेच उदाहरणावरून पाहूया आपण। आजी नातीला गोष्ट सांगते, सांगते हे इथं क्रियापद असेल, इथं त हा प्रत्यय जोडलेला आहे। सांगणारी कोण आहे तर आजी, आजी ही या वाक्याचा कर्ता असणार आहे आणि इथं आजीला प्रत्यय जोडलाय का कुठला नाही, म्हणजे हे असेल आपलं प्रथमा विभक्तीमध्ये असणारी कर्ता। ठीक आहे। त्यानंतर सांगण्याची क्रिया कोणावरती घडली तर ती गोष्टीवरती घडली, हे झालं आपलं कर्म आणि याला कुठला प्रत्यय जोडलाय का नाही, म्हणजे हे काय झालं आपलं अप्रत्ययी द्वितीयेचं कर्म। आता तिन्ही गोष्टी बघा फुलफिल होतात का? कर्ता प्रथमा विभक्तीत आहे, कर्म अप्रत्ययी द्वितीयेमध्ये आहे आणि क्रियापद हे वर्तमान काळी आहे, म्हणजेच काय तर हा असेल आपला सकर्मक कर्तरी प्रयोग। काय असेल हा आपला सकर्मक कर्तरी प्रयोग। त्यानंतर पुढचं वाक्य, पक्षी आकाशात उडाला, उडाला हे क्रियापद, इथं याला ला हा प्रत्यय जोडलेला असेल, म्हणजे हे भूतकाळी असणारं क्रियापद आहे। उडण्याची क्रिया कोणावरती घडली तर ती पक्षावरती घडली, हा असेल आपला कर्ता। कर्त्याला कुठला प्रत्यय जोडलाय का नाही, म्हणजेच हे असेल प्रथमा विभक्तीमध्ये असणारा आपला कर्ता। ठीक आहे। उडण्याची क्रिया कोणावरती घडली तर पक्षावरतीच, म्हणजेच काय हो तर या वाक्यामध्ये कर्म असणार नाही, म्हणजेच हा काय झाला आपला अकर्मक कर्तरी प्रयोग। हा झालेला आहे आपला अकर्मक कर्तरी प्रयोग। ठीक आहे। आता पुढचं उदाहरण हे तुमच्यासाठी, त्याच्या घराचे दार उघडले हा कोणता प्रयोग आहे तो मला तुम्ही कमेंट करून सांगायचं। धन्यवाद।